या जगामध्ये आपल्या आसपास अनेक लोक राहतात। सर्वजण आपल्यावर प्रेम करत असल्याचं दाखवतात, चांगलं वागत असल्याचं दाखवतात, परंतु सगळ्यांचाच भाव आपल्याबद्दल चांगला असतोच असं नाही। जे लोक आपल्या बरोबर तोंडाने, आपल्या समोर तोंडाने गोड बोलत असतील आणि आपल्या मागे वाईट बोलत असतील, असे लोक जेव्हाही आपल्याला कळतील आपण त्यांचा त्वरित त्याग केला पाहिजे। हे लोक आपण लवकरात लवकर ओळखले पाहिजे। कोणीतरी खूप छान वाक्य सांगितलेले आहे, इस जगत में मेरे शुभचिंतक बहुत हैं, इस समाज में, इस जगत में मेरे शुभचिंतक बहुत हैं, लेकिन जैसे ही मेरा शुभ होने लग जाए उनको चिंता होने लग जाती है। किनको? शुभ चिंतकों को। जो शुभ चिंतन करते हैं उनको ही चिंता हो जाती है जब मेरा अच्छा होता है। म्हणून आपण समाजातल्या लोकांना जाणलं पाहिजे, कोणत्या लोकांना आपण आपल्या जवळ ठेवलं पाहिजे, कोणत्या लोकांची संगत केली पाहिजे, कुणाशी जवळीक साधली पाहिजे, जे आपल्या तोंडावरही आपल्याशी चांगलं वागतात आणि आपल्या मागेही ज्यांचे आपल्याबद्दल विचार चांगले असतात, अशा लोकांबरोबरच आपण नेहमी राहिलं पाहिजे। खरे हेच आपले शुभचिंतक असतात। आपण वाईट कर्म करायला लागलो की लगेच आपल्याला रागवतात की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे। हे खऱ्या अर्थाने आपले शुभचिंतक असतात, त्यांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे। वाईट केलं तरीही जर समोरचा व्यक्ती आपली स्तुती करत असेल तर ते आपले शुभचिंतक असू शकत नाही। उलट आपण वाईट केल्यानंतर आपल्याला आपला दोष जे लोक दाखवतात तेच खरे निर्मळ मनाचे असतात, कारण त्यांना वाटतं की आपल्याकडून पाप कर्म व्हायला नको, आपण चुकीचं वागायला नको। कदाचित त्यांनी आपली चूक दाखवल्यानंतर त्यांना माहित असतं की समोरचा व्यक्ती आपल्याशी कायमचं बोलणं बंदही करू शकतो, आपल्यावर नाराजही होऊ शकतो, पण तरी सुद्धा ते न थांबता, न घाबरता निर्भीडपणे आपल्या जवळच्या व्यक्तीला, आपल्या मित्राला, आपल्या मैत्रिणीला, आपल्या शेजारच्याला चुकीची गोष्ट दर्शवून देतात। म्हणजे ही गोष्ट माहीत जरी असली की याचा परिणाम माझ्या बरोबर समोरचा व्यक्ती कायमचं बोलणं बंद करेल, तरी सुद्धा तो व्यक्ती न घाबरता आपल्याला आपला दोष जर दाखवत असेल तर खऱ्या अर्थाने तो आपला शुभ चिंतकच असतो। ब्रह्मदेव लग्नामध्ये उपस्थित राहिले होते, पण महादेवाचा अपमान करायचा होता। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो व्यक्ती दुसऱ्यांना पडण्यासाठी खड्डे खोदत असतो तो व्यक्ती काही कालावधीनंतर त्या खड्ड्यातच पडत असतो। कर्म जे आहे ते कर्म चक्रासारखं आहे, ते चक्रासारखं फिरून पुन्हा आपल्याकडे येते। आपण कुणाची वस्तू घेतली, आपली ही वस्तू कोणीतरी घेणार, आपण कुणाचा अपमान केला, भविष्यात कोणीतरी आपला अपमान करणार, आपण कुणाच्या वस्तूची चोरी केली, आपली ही वस्तूची चोरी होणार, आपण कुणाचं वाईट केलं, काही वर्षानंतर का असेना चक्र फिरतय आणि ते पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचतंय, आपलंही कोणीतरी वाईट करणार। म्हणून ज्याला असं वाटत असेल आपलं कधीही अहित व्हायला नको, आपलं कधीही वाईट व्हायला नको, आपलं नेहमी भलं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, तर आपणही जगाला आनंद द्या। जे आपण देणार तेच उगवणार, जी क्रिया आपण करणार तीच क्रिया आपल्या बरोबर घडणार। नित्य नेमातल्या व्यवहारातली गोष्ट सांगू का? प्रत्येकाच्या घरातली, आपल्या मुलाचं लग्न झाल्यानंतर जी सासू आपल्या सुनेला पहिल्याच दिवसापासून प्रेम देते, त्यावेळेस काही वर्षानंतर हातपाय पडल्यानंतर तीही सून आपल्या सासूला प्रेम देते।
आणि जर विवाह झाल्याबरोबर सासूने सुनेला त्रास द्यायला सुरुवात केली तर काही वर्षानंतर आपल्याकडे म्हण आहे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. जेव्हा हातपाय पडतायत त्यावेळेस सून सुद्धा व्याजासहित सगळं वसूल करते. तीही मनातल्या मनात म्हणते हिने काही मला चांगलं सोडलं, चांगलं बघितलं नाही, चांगली बोलली नाही. तीही मनातल्या मनात त्या ठिकाणी वाईट चिंतन करते. जोपर्यंत तारुण्य होतं, जोपर्यंत मी 7-8-10 वर्ष त्या ठिकाणी सगळ्यांचं ऐकून घेतलं, तोपर्यंत हिने भरपूर त्रास दिला. म्हणून जी क्रिया आपण लोकांबरोबर केलेलं आपल्याला, जी क्रिया लोकांनी आपल्या बरोबर केलेलं आपल्याला आवडत नाही, ती क्रिया आपणही दुसऱ्यांबरोबर करायची नाही. आपल्याला जर वाटत असेल माझा अपमान व्हायला नको, आपणही कुणाचा अपमान करायचा नाही. आपल्याला जर वाटत असेल की माझं कधीही वाईट व्हायला नको, आपणही दुसऱ्यांचं वाईट करायचं नाही. म्हणजे आपण जे जगाला देणार तेच फिरून आपल्यापर्यंत येईल. म्हणून आपण कटाक्षाने जीवन जगलं पाहिजे. ब्रह्मदेव शिवजींचा अपमान करण्यासाठी त्या ठिकाणी उभे होते, परंतु जेव्हा देवी सती विवाह मंडपामध्ये आली, त्या सतीचं सौंदर्य, त्या सतीचं स्वरूप बघितल्यानंतर ब्रह्मदेवाच्या मनामध्ये पुन्हा कामना निर्माण झाली. ब्रह्मदेव सतीला जाऊन स्पर्श करणार, तेवढ्यात महादेवाचं लक्ष गेलं आणि महादेवाकडून पुन्हा एकदा ब्रह्मदेवाला अपमानित व्हावं लागलं. म्हणजे जे खड्ड शिवजींसाठी केलेलं होतं त्या खड्ड्यामध्ये पुन्हा ब्रह्मदेव पडलेले. आपल्याच मुलीकडे कुदृष्टीने ब्रह्मदेवाने बघितलं, ज्याचा परिणाम या त्रैलोक्यामध्ये ब्रह्मदेवाचं पूजन कुणीही करत नाही. पृथ्वी लोकामध्ये तर ब्रह्मदेवाचं कुणीही पूजन करत नाही आणि ब्रह्मदेवाचं मंदिर सुद्धा कुठेही नाही. एक पुष्कर तीर्थ सोडता बाकी कुठेही ब्रह्मदेवाचं मंदिर का? ब्रह्मदेवाने आपल्याच कन्येकडे कुदृष्टीने बघितलेलं होतं म्हणून. याच्यानंतर महादेव आणि सतीचा विवाह झाल्यानंतर दक्षाने सतीला विदाईमध्ये भरपूर वस्तू दिली. सोन्याचा पलंग दिला, भरपूर आभूषण दिले, संपत्ती दिली, धन दिलं, अनेक दास दासी दिल्या. महादेव सतीला घेऊन मानस सरोवराच्या जवळ आपल्या कैलास पर्वतावर आलेले आहे. सतीला नेहमी आनंदी ठेवण्यासाठी महादेव नेहमी वेगवेगळे कार्य करत होते. कधी मानस सरोवरावर फिरवायला नेत होते, कधी कुबेरजींच्या अलकापुरीमध्ये फिरवण्यासाठी नेत होते, कधी सुमेरू पर्वतावर फिरवण्यासाठी नेत होते. का? कारण माझ्या पत्नीला कधीही दुःख होता कामा नये. माझी पत्नी नेहमी खुश असली पाहिजे, आनंदी असली पाहिजे, नेहमी माझ्याजवळ सुखी असली पाहिजे. ज्या स्त्रीने माझ्यासाठी माता पित्यांचा त्याग केला, सुख सुविधांचा त्याग केला, त्या स्त्रीला आनंदी ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. महादेव विचार करतात. जसा